तपोवनातील झाडे कापून कमीत कमी त्याच शहरात झाडे लावण्याची वचने देत आहेत। मुंबईमध्ये तर मुंबईचं मॅनग्रोव्ह फॉरेस्ट जे मुंबईची फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हटलं जाते त्यातील 45,000 झाडे कापली जाणार आणि 850 किलोमीटर दूर चंद्रपूरमध्ये त्या बदल्यात झाडे लावली जाणार। म्हणजे तहान लागली मुंबईकरांना आणि विहीर खोदली जाणार चंद्रपूरमध्ये। 20,000 कोटी रुपयांच्या कोस्टल रोड प्रकल्पासाठी बीएमसीने 60,000 खारपुटींच्या झाडांपैकी 45,000 झाडे कापण्याचा निर्णय घेतला आणि हायकोर्टाने त्याला मान्यताही दिली। हे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट मुंबईची फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हटलं जाते कारण ते मुंबईला वादळ वाऱ्यांपासून, समुद्रांच्या लाटांपासून आणि सुनामीपासून वाचवते। तसेच हे सामान्य जंगलांपेक्षा कार्बन डायऑक्साईड 4 ते 10 पट जास्त वेगाने शोषून घेते। हा कसा विकास आहे जो कधी आरे, तपोवन, अरावली आणि आता मॅनग्रोव्ह सारखे जंगले, पर्वतरांगा तोडल्याशिवाय साध्य होत नाही? तुम्ही तुमच्या मुलांना काय भविष्य देताय? सडलेली फुफ्फुसे, कॅन्सर, दमा? मुंबई पुणे नागपूरचा AQI 300-400 पार करतोय। आपण रोज दूषित हवा घेतोय। कमीत कमी लहान मुलांसाठी बोला। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।